शाळेतून घरी निघालेली लहानगी बेपत्ता झाली आहे। चौथीतली 9 वर्षांची धनश्री शिंदे घरी पोहोचलीच नाही। गावाबाहेरच्या शेत रस्त्यावर धनश्रीचं दप्तर मिळून आलंय। ग्रामपंचायत परिसरातून जाताना सीसीटीव्हीत धनश्री दिसली आहे। जळगाव एलसीबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिचा तपास केला जातोय। तर माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण अवस्थेत आहे त्या अवस्थेत पोलिसांनी लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी। विचारपूस होतीये ते शोध घेते पण मुलगी कुठेच मिळत नाहीये। मुलगी 5:15 गावात होती आणि 5:30 गावात नाहीये। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जुगल, साधारण किती वेळ झालाय ही चिमुकली बेपत्ता आहे? जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील 4 या ठिकाणी जी घटना घडली आहे, यात मुलगी शाळेत गेली होती। मात्र ही मुलगी शाळेत आल्यानंतर ती बेपत्ता या ठिकाणी झालेली आहे। विशेष म्हणजे 50 तास उलटूनही या मुलगीचा शोध या ठिकाणी लागला नाही। शाळेत गेलेली असताना ती शाळेतून आली, मात्र या ठिकाणी रहस्यमयरित्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे या ठिकाणी कुटुंबियांची ही बाब लक्षात आल्यावर न्हावे रस्त्यावर तिचं या ठिकाणी शाळेचं जे दप्तर असतं ते दप्तर मिळून आलेलं आहे। मात्र 50 तास उलटूनही या ठिकाणी ही चिमुकली न मिळून आल्याने या ठिकाणी परिवार हा अडचणीत या ठिकाणी सापडला आहे। जर विचार केला तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, त्यांची टीम असेल, या गावामध्ये ठाण मांडून आहे व चिमुकलीच्या परिवाराचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या चिमुकलीचा शोध घेण्यात यावा अशी मागणी या परिवाराने केली आहे। जर विचार केला, अचानक चिमुकली ही बेपत्ता झाल्यामुळे एक प्रकारे खळबळ उडाली आहे। जुगल, परिवाराकडून कोणावर शंका घेतली जाते? कोणाचं नाव कुटुंबियांनी घेतलंय? या संदर्भात आतापर्यंत पोलिसांनी कोणाचं नाव या संदर्भात घेतलं नाही। मात्र आमची चिमुकली ही शाळेत गेली होती, शाळेतून आल्यानंतर ती अचानक या ठिकाणी गायब झालेली आहे। तिचं दप्तर या ठिकाणी रस्त्यावर मिळून आलेलं आहे। एक प्रकारे कोणी अपहरण केलं का, जोही कोणी दोषी असेल त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा व या ठिकाणी कठोरात कठोर पावलं पोलीस प्रशासनाने उचलावी अशी मागणी कुटुंबियांतर्फे करण्यात येत आहे। 50 तास उलटून सुद्धा ही चिमुकली घरी न परतल्यामुळे या ठिकाणी परिवार हा अडचणी या ठिकाणी सापडला आहे व लवकरात लवकर जोही कोणी दोषी असेल त्याला पकडण्यात यावं अशी मागणी या परिवारातर्फे करण्यात येत आहे। आता तपास कसा होतो आणि या चिमुकलीचा शोध कधीपर्यंत लागतो हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।